प्रेक्षक हो, जय महाराष्ट्र असं म्हणत मुंबईत जिथं शिवसेनेचा जन्म झाला, शिवसैनिकांनी जिथे जय महाराष्ट्र म्हणत शिवसेना रुजवली, वाढवली, त्या दादरमध्ये या क्षणाला मी आहे. माझ्या अगदी समोर शिवसेनेचं मुख्यालय, शिवसेना भवन आहे आणि बाळासाहेबांचा अंगुली निर्देश ज्या ठिकाणी आहे तिथे अगदी बरोबर समोर शिवतीर्थ आहे, जिथे शिवसेनेचा जन्म झाला. बाळासाहेबांनी जे मैदान गाजवलं आणि तिथनं अगदी हाकेच्या अंतरावरती शिवतीर्थ हे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचं निवासस्थान सुद्धा आहे. आणि याच अंगणामध्ये या वेळेला एक अत्यंत इंटरेस्टिंग सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलेली लढत होते आणि ती लढत होते माहीम मतदारसंघातली, जिथनं दोन शिवसेना निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत. मनसेचा सुद्धा उमेदवार या ठिकाणी निवडणुकीच्या रिंगणात आहेत आणि तो सुद्धा अमित राज ठाकरे यांच्या रूपानं. अमित राज ठाकरे हे पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेले आहेत आणि त्यामुळे सुद्धा ही निवडणूक प्रतिष्ठेची झाली आहे. ठाकरेंच्या शिवसेनेकडनं महेश सावंत यांना उमेदवारी, तर शिंदेंच्या शिवसेनेकडनं सदा सरवणकर इथनं निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत आणि त्यांना अमित राज ठाकरे यांचं आव्हान आहे. त्यामुळे दोन्ही ठाकरेंसाठी ही प्रतिष्ठेची अशी निवडणूक शिवसेना भवनाच्या अंगणामध्ये आपण अनुभवणार आहोत. आणि त्यामुळेच माहीम विधानसभा निवडणुकीचे प्रचाराचे रंग काय सांगताय, तिथली हवा काय सांगते, हे सगळं समजून घेऊयात मुद्दा विधानसभेचा या कार्यक्रमातून. निवडणूक आता जाहीर झालेली आहे, मतदान करायचं आहे, सगळे प्रचाराला येतील. काय वाटते कोणाचं सरकार येणार? उद्धव बाळासाहेब ठाकरे. आपण जे कार्यकर्ता कोणी सदा सरवणकर आहे, परत महेश सावंत, अमित ठाकरे आहे. अमित ठाकरे कार्यकर्ता नाही आहे. कार्यकर्ते नाही आहेत. नाही का सांगतो तुम्हाला, अमित ठाकरेला आपल्याला अपॉइंटमेंट घ्यायला लागेल, भेटण्यासाठी अपॉइंटमेंट घ्यायला लागेल. सदाला अपॉइंटमेंट घ्यायला लागणार नाही. महेश सावंतला अपॉइंटमेंट घ्यायचं, तुम्ही डायरेक्ट जाऊन तिकडे भेटू शकता. प्रचार सुरू आहे ते दादर माहीममध्ये, प्रभादेवीमध्ये. महेश सावंतच का बोलावं लागेल? अरे तीच गरज आहे आम्हाला महिलांना, कारण महिलांसाठी जर तुम्हाला काय हे करायचं असेल तर तोच पाहिजे आमच्या बरोबर, बाकी कोणी नको. काय म्हणता? महेशच आम्हाला मतदानाचा उपयोगी पडतं आणि पडलेलं हो ना अजून पण पडत, तर तोच आम्हाला पाहिजे महेश सावंत. आम्ही कट्टर आहोत, तो बिकाऊ आहे, आम्ही कट्टर आहोत. महेश सावंत हे तळागाळातले कार्यकर्ते आहेत आणि ते तळागाळातल्या लोकांचे जे प्रॉब्लेम्स आहेत, प्रत्येक प्रॉब्लेम जे आहेत ते समजून घेऊन त्यांना रात्री अपरात्री केव्हाही त्यांना तुम्ही फोन करा, ते येतात आणि त्यांचे प्रॉब्लेम जे आहेत ते सॉल्व करतात. महेश सावंत और सरवणकर दोनों में एक आएगा. दोनों में से कोई एक आएगा. आएगा. दो शिवसेना है अभी, दो शिवसेना है, दोनों में एक आएगा. और वो अमित ठाकरे जी, उसका गारंटी नहीं है. उसका गारंटी नहीं. अभी राज ठाकरे के पुत्र है. ये हम लोग मालूम ही नहीं है. मालूम नहीं है आपको चोकोरा का बारे में. तुमच्या कार्यकर्त्यांचा उत्साह जोरदार आहे, घोषणा आम्ही ऐकतोय. तुम्ही प्रचार पण करताय जोरदार. मला सांगा, जेव्हा तुम्ही जनतेमध्ये जाताय, आता दादर माहीम प्रभादेवी सगळ्यांना भेटताय जाऊन, तेव्हा तुम्ही काय सांगताय त्यांना की इकडचा आमदार म्हणून तुम्हीच कसं योग्य आहेत हे तुम्हाला सांगावं लागणार आहे. तुम्ही काय सांगताय? जनतेचा प्रतिसाद तुम्ही बघताय. ही निवडणूक नेत्यांनी घेतलीच नाही, ही निवडणूक कार्यकर्त्यांनी आणि जनतेने हातात घेतल्या. त्यामुळे जनमानसात ही उमेदवारी आहे मला जी दिली आहे, ज्या दिवशी उद्धव साहेबांनी उमेदवारी डिक्लेअर केली त्या दिवसापासून प्रभादेवी दादर माहीम विभागामध्ये एक नवं चैतन्य निर्माण झालेलं आहे. कारण का त्यांना एक त्यांचा हक्काचा उमेदवार, त्यांच्या अडीअडचणीचा उमेदवार, त्यांना आपलासा वाटणारा उमेदवार, त्यांच्या घरात असणारा उमेदवार त्यांना आजपर्यंत मिळाला नव्हता, भेटला नव्हता. तो आज त्यांना भेटला आहे. म्हणूनही जनसमुदाय सकाळचा असेल, वर्किंग डे तरी सुद्धा तुम्ही बघताय जनसमुदाय केवढा माझ्या पाठीशी उभा आहे. पण मला सांगा, इकडची जी निवडणूक आहे ती सुरुवातीला असं सगळ्यांना वाटलं होतं की गद्दारीवरती,
प्रतिष्ठेवरती लढली जाईल. ती निवडणूक एकाएकी अमित ठाकरे यांच्या एंट्रीमुळे प्रतिष्ठेवरती गेलेली निवडणूक आहे, अर्थात राजसाहेबांच्या प्रतिष्ठेवरती गेलेली निवडणूक आहे. या सगळ्याकडे तुम्ही उमेदवार म्हणून कसे बघता? हे बघा, प्रतिष्ठा स्वतःची कधीच कोणी करू नये. माझं एकच म्हणणं आहे की तुम्ही जनमानसात जावा, जनमानसात ना तुम्ही प्रतिष्ठा स्वतःची निर्माण करा. भले स्टेजवरती बोलली, गर्दी जमवली म्हणून लोकांच्या अडीअडचणीला उपयोगी पडत नाही ना माणूस. आज अमित ठाकरेंना जरा एखाद्याने फोन केला रात्री, काय त्यांच्या घरात अडचण असेल, काय एखादा प्रसंग असा आला की त्यावेळी खरोखर गरज असेल आमदाराची, त्यावेळी जर त्यांना फोन केल्यानंतर फोन त्यांना डायरेक्ट जाणार नाही, फोन जाणार ऑपरेटरला. ऑपरेटर बोलणार साहेब झोपलेले आहेत, त्यामुळे त्या माणसांना काय गरज मिळणार लागणार नाही. तोच फोन जर महेश सावंतला केला, मला नाही केला, माझ्या मुलाला केला, माझ्या मिसेसला केला, तरी तो फोन माझ्या कानाकडे, तरी माझा समजा फोन दमलेलो असलं तरी त्यांनी समजा फोन उचलला नाही तरी दरवाजा ठॉक केल्यानंतर मी उठून त्याच्याबरोबर जाणार. हा फरक आहे, म्हणून लोक आज माझ्या पाठीशी आहे. पण निवडणुका या मुद्द्यांवरती लढवल्या जातात. या मतदारसंघामध्ये जर बोलायचं तर कुठला असा मुद्दा आहे जो तुम्हाला तुमच्या बाजूने वाटतो? या मतदारसंघात एवढी मुद्दे आहेत ना. तुमच्या बाजूचा एखादा मुद्दा सांगा जो प्रमुख मुद्दा आहे, जो असं वाटतंय की महेश सावंत यांना जिंकून देईल. या विभागातला तुम्हाला सांगतो, आता हीच SRS स्कीम आहे. ही SRS स्कीम पूर्ण अर्धवट आहे. 15 वर्ष इथे लोकप्रतिनिधी आहे. बघा तिथे बाजूला MTNLचा प्लॉट आहे. SRA मध्ये त्यांनी डिपॉझिट भरलेला आहे या बिल्डरने. आता तो भले जेलमध्ये आहे पण त्यांनी डिपॉझिट भरलेला आहे. तो डिपॉझिट SRA मधून अजूनपर्यंत त्याचा पाठपुरावा झाला नाही की ती बिल्डिंग तशी, तिथे तुम्ही बघितलं तर पूर्ण दुर्गंधी पचलेली आहे. म्हणजे संपूर्ण पाण्याचा असा संच साचतो ना, पाणी तसा साचलेला आहे. तिथे आम्हाला महिन्यातनं एकदा दोनदा फवारणी करावी लागते आणि तिथे ती एवढी बकाल दिसते की रात्रीचं तिथे शौचालय सगळं करतात. जाणाऱ्या असं नाकावरती रुमाल धरून जावं लागते. अशी परिस्थिती अशा अनेक ठिकाणी. बाजूला आता ही बाजूला डेव्हलपमेंट चालली आहे. ह्या डेव्हलपमेंटमध्ये सुद्धा असंच आहे, प्लॉट खाली करून घेतला पण तो पाठीमागे जे रहिवासी राहतात त्यांच्यासाठी अजून काही नाही. गेली वर्ष 2 वर्ष 1.5 वर्ष आलं आमदार त्यांना फक्त फिरवतोय, मी तुमच्यासाठी हे करतो ते करतो ते करतो, आणि इथे बिल्डरशी साठे लोटे करतात आहे, खेळवतात आहे फक्त लोकांना मला सांगा आतापर्यंत. की निवडणुका जशा मुद्द्यांवरती असतात तशाच निवडणुका या आश्वासनांवरती सुद्धा असतात. तुम्हाला काहीतरी आश्वासन द्यावं लागणार आहे या सगळ्यांना. मी तर लोकांना मतदारांना काय आश्वासन देणार? मी आतापर्यंत लोकांना आश्वासन नाही दिलं, मी कृतीत आहे, करून दाखवतो. आतापर्यंत बघा, आजपर्यंत मला कुठला लोकप्रतिनिधीचा चान्स मिळाला नव्हता, त्यामुळे आता मिळालाय, तो चांगला मिळालाय. त्यामुळे आता लोकांच्या अडचणीवरती, म्हणजे समजा एक आम्ही सांगतो एम्प्लॉयमेंट, आता आज तुम्ही इथेच फक्त असं फिरा, हे बाय आज कंपनीमध्ये केवढी मोठी एम्प्लॉयमेंट आहे, पण तो आजपर्यंत लोकप्रतिनिधीला वेळ मिळाला नाही तिथे जायला, त्या आस्थापनाकडे. त्या आस्थापनाकडे जर गेले असते आणि तिकडे जर लोकांना त्यांना म्हटलं असं आमच्या विभागात काय MBA झालेले नाहीत, आज पोस्ट ग्रॅज्युएशन जसं तुम्हाला शैक्षणिक माहितीप्रमाणे पाहिजे त्याप्रमाणे आम्ही तुम्हाला कॅन्डिडेट देऊ शकतो, तुमची इंटरव्ह्यू घ्या, सिलेक्ट झाले त्यांना घ्या. असे जर केलं असतं तर या विभागातलेच एम्प्लॉयमेंट दूर झाली असते एवढ्यात. जय महाराष्ट्र, शुभेच्छा तुम्हाला. चला. आता न्यू जनरेशनला चान्स द्यावा म्हणून असं वाटतं. साहेबांनी योग्य निर्णय घेतला असेल. कोणी जरी आले ना तरी दुसरं एका माळ्याचे मणी आहेत. फरक काय पडत नाही, फक्त बैल चेंज होतात, आऊत तेच राहतात. मतच करणार नाही, नोटा नोटा का? असं 2 शिवसेना आहेत, एक मनसे आहे. नाही, शक्य नाही वाटत. कारण सगळंच आत्ताची जी सरमिसळ चालली आहे, आज इथे तर उद्या तिथे, अशी पद्धत आहे. असताय का तुम्ही? हा सर्व बाजार आहे ना, त्या बाजारात बोलण्याची इच्छाच होत नाही. पहिली गोष्ट, लोकांच्या मतांशी सगळे खेळत आहेत. अमित साहेबांचं विजन हे पूर्ण क्लिअर आहे. 5 वर्ष, 5व्या वर्षी काम न करता 5ही वर्ष त्यांना काम करायचं. माहीम विधानसभेचे मनसेचे उमेदवार अमित राज ठाकरे आपल्या सोबत आहेत. तुम्ही दारोदारी जाताय, घराघरात जातात, प्रचार करतात. नवीन उमेदवार म्हणून स्वाभाविक आहे की तुम्हाला हे लोकांना सांगावं लागत असेल की मला का निवडून द्या, मीच कसा योग्य उमेदवार. तुम्ही काय सांगताय लोकांना? नाही सर, मला दारोदारी जाणं, मला लोकांशी कनेक्ट करणं मला आवडतं. मी कुठूनही उभा राहिलो असतो तरी प्रचाराची पद्धत हीच असते, कारण शेवटी लोकांना कळलं पाहिजे. जर तुम्हाला सुट्टी मिळते, जर तुम्ही रांगेत उभे राहताय तर कोणाला मतदान करताय. मला वाटतं त्यांना कळलं पाहिजे, जर एका मुलाला आपण नवीन मुलाला मतदान करतो तर तो कोण आहे, त्याची विजन काय आहे. आणि म्हणून मला वाटतं मी दारोदारी जाऊन त्यांना ती माझी एक कल्पना सांगतोय. निवडणुका या सामान्यपणे आश्वासनावरती लढल्या जातात.
जे उमेदवार असतात ते आश्वासनं देतात. तुमच्या बाबतीत मी आश्वासन शब्द वापरणार नाही. तुम्ही मला नव्या दमाचे उमेदवार वाटता. वचन तुम्ही काय देणार आहात या सगळ्या उमेदवारांना? नाही, मी आता जाहीरनामा बनवताना पण मी जे पॉईंट्स काढतोय मी असेच काढतोय जे मी करू शकेन. मला उगाच खोटे आश्वासनं द्यायची नाही आहेत. त्याच्यामुळे मला माहिती आहे मला विजन काय आहे. आता समुद्र किनारा असेल किंवा आता मला वाटतं की अनेक आमच्या इकडे आजोबा आजी राहतात ज्यांची मुलं परदेशात जाऊन शिकतायत किंवा नोकऱ्या करतायत. त्यांच्यासाठी काय करू शकतो, नवीन तरुण मुलांसाठी काय करू शकतो. आता समजा आजी आजोबा राहत असतील तर त्यांच्यासाठी एक सोसायटीमध्ये आपण एक बस सर्व्हिस चालू केली. समजा त्यांना घेऊन जाऊन त्यांच्या आवडत्या ठिकाणी घेऊन गेली, परत घरी येऊन सोडलं तर त्यांना किती बरं वाटेल. आणि इंटरेस्टिंग आहे. त्यांच्या मुलांना किती बरं वाटेल की आपले आई बाबा नीट मजेत आहेत. त्याच्यामुळे माझ्या खूप वेगळ्या कल्पना आहेत. आपली निवडणूक ही असे विचार सामान्यपणे आमदार किंवा उमेदवार करताना आम्ही बघितलेले नाही आहेत. हा, मला वाटतं की आता आपण पाणी वीज ह्या प्रश्नांच्या पुढे गेलो पाहिजे. ह्या मूळ गरजा ह्या मिळाल्याच पाहिजेत. इकडची जी निवडणूक आहे ना ती सुरुवातीला सगळ्यांना असं वाटलं होतं. मी त्या दिवशी माझी आई फिरत होती एका ठिकाणी. तिला सांगितलं की आमच्या घरी पाणी येत नाही, त्याच्यामुळे आमची दिवाळीची पहिली अंघोळ नाही होऊ शकली. मग हे किती मला किती वाईट वाटलं. ऐकतानाच कोणालाही वाईट वाटेल Exactly. अशी ही भावना आहे. म्हणजे हो, मला फक्त एक हो, प्रश्न, सर. की निष्ठा आणि गद्दारी याच्या भोवती ही निवडणूक फिरेल असं सुरुवातीला वाटलं होतं. हो. आता तुमच्या एंट्रीमुळे ही निवडणूक प्रतिष्ठेची झाली आहे असं वाटतंय का तुम्हाला? तुम्ही हसताय पण तरी पण. नाही, पण मी ज्या उद्देशाने आलोय त्या प्रतिष्ठेच्याच उद्देशाने आलोय आणि मला एक काहीतरी माहीमकरांसाठी करायचं ह्या उद्देशाने आलोय. त्याच्यामुळे मला वाटतं माझा जो हेतू आहे तो प्रामाणिक आहे आणि मी त्या प्रामाणिक हेतूने लोकांपर्यंत पोहोचतात. तर ते कितपत पोहोचू शकेन हे कितपत ते रिझल्ट येईल त्याचा तो त्यांच्यावर आहे. पण शेवटी अगदी शेवटचा मुद्दा, कोणता मुद्दा तुम्हाला तुमच्या बाजूनं वाटतो या मतदारसंघामध्ये? म्हणजे कोणता मुद्दा आहे जो तुम्हाला प्रमुख वाटतोय की तो आपल्या बाजूनं आहे आणि यावरती आपला विजय नक्की आहे? राज ठाकरे. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. शुभेच्छा तुम्हाला. धन्यवाद. क्यों सदा सरवणकर जी क्यों? सदा सरवणकर ने बहुत मदद किया है हमारा, मतलब हमने सदा सरवणकर ने हमारा मदद करते हैं हमेशा. मतलब फ्री में गरबा करवाया सर ने हमारे लिए. फ्री में गरबा कराया था सर ने हमारे लिए. यावर्षी तर साहेब जिंकून येतील असं वाटते, कारण साहेबांची कामं पण चांगली आहेत. बहुतेक प्रमाणे कधी पण फोन केले तर साहेब उपयोगी येतात आपल्या. त्यावेळी साहेब यावर्षी जिंकून येणार ही आम्हाला गॅरंटी आहे. तरुणांना संधी मिळाली पाहिजे, पण अमित ठाकरे त्यासाठी खूपच तरुण आहेत. त्यांना अगोदर थोडं पण किती तरुण असावं? तरुणांनी एवढं तरुण असावं की त्यांना त्याच्यामधलं ज्ञान असायला पाहिजे. माहीम विधानसभेचे शिवसेना महायुतीचे उमेदवार सदा सरवणकर आपल्या सोबत आहेत. प्रचंड प्रतिसाद तुम्हाला सगळ्या कार्यकर्ते मंडळींचा मिळताना दिसतोय. काय वाटतंय, दोनदा तुम्ही सलग आता निवडून आलेला आहे, तिसऱ्यांदा आता हॅट्रिकची संधी आहे. या सगळ्यामध्ये काय विचार घेऊन तुम्ही लोकांमध्ये जाताय, लोकांना काय सांगताय? कारण तुमचे विरोधक तुमच्या विरोधामध्ये पुरेपूर प्रचार करतायत, कामाला ते लागलेले आहेत. मला माननीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे आशीर्वाद आहेत. त्यांचे विचार पुढे घेऊन जाण्यासाठी वाटेल ते ही भावना आमची मनात आहे आणि म्हणून या मतदारसंघात शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराचे मोठ्या प्रमाणात मतदार आहेत आणि त्यांची भावना होती की काही वाटेल ते झालं तरी धनुष्यबाण हा या विधानभवनात या मतदारसंघातून गेला पाहिजे आणि ती त्यांची भावना लक्षात ठेवून सर्व भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी आणि RPI या सर्व कार्यकर्त्यांनी मतदारांच्या विश्वासावर ही आपण निवडणूक लढवतोय आणि निश्चित ती जिंकणारी आहोत. तुम्ही बाळासाहेबांचा उल्लेख केला. सुरुवातीला तुमच्या विरोधकांनी ही निवडणूक निष्ठेची करण्याचा प्रयत्न केला, त्यानंतर त्यामध्ये अमित राज ठाकरेंची एंट्री झाली आणि एकाएकी ही निवडणूक प्रतिष्ठेची झाली. तुम्ही कसं बघता याकडे? कोणी निष्ठा सांगावी की ज्या शिवसेना प्रमुखांनी आपले आयुष्यभर ज्यांना विरोध केला, ते शरद पवार असेल, कम्युनिस्ट पक्ष असेल, समाजवादी पक्ष असेल, हे सगळ्यांना आयुष्यभर विरोध
हा शिवसेना प्रमुखांनी केला आणि त्याच सर्व पक्षांना मांडीवर घेऊन ज्या पुढे चालले त्यांनी कोणाला निष्ठा शिकवाव्यात. त्यांनी बाळासाहेबांचे सगळे विचार सोडले. बाळासाहेबांचे सगळे जे विरोधक होते, ज्यांनी बाळासाहेबांना संपवण्यासाठी प्रयत्न केले, त्यांच्या मांडीवर किंवा त्याला मांडीवर घेऊन फिरतायत. त्यामुळे कोणी कोणाला हे सल्ले द्यावेत हे आता जनतेला माहिती आहे आणि मला वाटतं त्याचं उत्तर हे उद्याच्या निवडणुकीत मिळेल. तुम्हाला काय वाटतं या निवडणुकीमध्ये कोणता असा मुद्दा आहे जो प्रकर्षानं प्रामुख्यानं तुम्हाला तुमच्या बाजूचा वाटतोय? मी हाच प्रश्न अमित ठाकरेंना थोड्या वेळापूर्वी विचारला. त्यांनी राजसाहेब ठाकरे असं एवढं छोटं उत्तर दिलं, पण त्यात मोठा आशय आहे. मला असं वाटतं या मतदारसंघाचे अनेक प्रश्न मी सोडवण्याचा प्रयत्न केला आहे. इथली जनता आपल्याला 365 दिवस कोण उपलब्ध होईल ही पहिली उपलब्धता बघते आणि त्यामुळे मी गेली 10 वर्षाचा माझा अनुभव किंवा 15 वर्षाचा अनुभव, कोणी मला फोन करावं आणि आपण त्याच्या दारात जाऊन हजर राहावं ही कार्यपद्धती मी अवलंबली. डेव्हलपमेंटच्या बाबतीत किंवा ज्या जुन्या इमारती आहेत त्या जुन्या इमारती मालकांच्या परवानगीशिवाय रिडेव्हलप व्हाव्यात म्हणून सभागृहात अनेकदा आवाज उठवला. आज DC रूलमध्ये बदल होऊन त्याचा मार्गही खुला झाला. सामूहिक पुनर्विकासाच्या जवळजवळ 12 योजना या मतदारसंघात आपण केलेल्या आहेत. साधारणतः 5 ते 7 हजार झोपडपट्टी अशी ना मोफत घर जी बाळासाहेबांचं स्वप्न होतं ते पूर्ण करण्यासाठी जवळजवळ मी 7,000 कुटुंबांना मी माझ्या हस्ते छावे वाटप केलंय. असं कुठले क्षेत्र नसेल की ज्या क्षेत्रात आपण काम केलं नाही. मुंबईतले रस्ते असतील, चौक असतील, मग गार्डन असतील, तरी कामं संपत नाहीत, लोकांच्या अपेक्षा वाढत असतात. मला सांगा, अगदी शेवटचा प्रश्न आहे की आज निवडणुका आश्वासनांवरती लढवल्या जातात, मान्य आहे. कोणतं आश्वासन तुम्ही या मतदारसंघामधल्या लोकांना देणार आहात? मी त्यांच्यासाठी 365 दिवस उपलब्ध निश्चित राहीन. ते ज्या क्षणी मला फोन करतील त्या क्षणी मी त्यांच्यासाठी त्यांच्या घरी जाऊन उपस्थित राहीन. अर्थात प्रश्न जे आहेत या प्रश्नांसाठी सतत आणि सातत्याने विधान भवनात हे प्रश्न मांडण्याचा नेहमीच प्रयत्न केला. त्यामुळे जटिल समस्या जेव्हा जेव्हा आल्या त्यावेळेला मी मतदारांसाठी उभा राहिलो. मी कुठल्याही प्रेशरला किंवा दबावाला बळी पडलो नाही. तुम्ही म्हणताय म्हणून अगदी शेवटचा विचारतो, ते तुमच्या वयाचा मुद्दा पुढे करतायत. अमित ठाकरे यांच्या रूपाने तरुण उमेदवार मनसेने दिलाय, तुम्हाला तरुण पर्याय दिलाय असं त्यांचं म्हणणं आहे तुमच्या विरोधकांचं. मग तरुण 1 तास देणार असेल आणि माझ्यासारखा अनुभवी एखादा आमदार 24 तास देणार असेल तर जनताच त्याचा योग्य तो निर्णय घेतील आणि ती वेळ विस्तारेल. धन्यवाद. जय महाराष्ट्र आणि शुभेच्छा तुम्हाला. माहीम विधानसभा मतदारसंघामध्ये लागलेलं हे बॅनर मनसेचं हे बॅनर आहे, ज्यावरती मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे हात जोडून अभिवादन करताना, आवाहन करताना दिसत आहेत. अर्थात हे बॅनर, राज ठाकरे यांची ही प्रतिमा इथल्या निवडणुकीचा मुद्दा स्पष्ट करण्यासाठी पुरेशी आहे, कारण इथल्या निवडणुकीचा मुद्दा हा प्रतिष्ठेचा आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित राज ठाकरे हे इथल्या निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत, त्यामुळे त्यांच्यासाठी निवडणूक प्रतिष्ठेची आहे. आणि दुसरीकडे आमचीच शिवसेना, खरी शिवसेना असा दावा करणाऱ्या 2 शिवसेनेचे प्रतिनिधी सुद्धा इथनं निवडणूक लढवत आहेत, त्यामुळे त्यांच्यासाठी सुद्धा ही निवडणूक तितकीच प्रतिष्ठेची आहे. हे सगळं आपल्याला या सगळ्या प्रतिक्रियांमधनं आणि हे सगळं वातावरण अनुभवल्यानंतर लक्षात आलेलं असेलच. तेव्हा इथली मुंबईमधली ही प्रतिष्ठेची निवडणूक नेमकं कोण जिंकणार याच्याकडे मुंबईच नाही तर अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष, ज्याचं उत्तर आता 23 तारखेला मिळणार आहे. माहीम विधानसभा मतदारसंघातनं मुद्दा विधानसभेचा या कार्यक्रमामध्ये आज आपण इथेच थांबतोय. पुढच्या मतदारसंघामध्ये भेटूयात.